मावशी, एवढं दाबतात होय एखाद्या माणसाला? तुम्हाला माहित नाही वाय मी कुठून आलो ते? आमच्या पुण्याला येऊन बघा जरा. पैसे द्या अगोदर, जाऊ द्या मला. मोठा आला पुण्याहून बालिस्टर होऊन. ओ भाऊ, पैसे दे लवकर. हे लोक वय वय करू राहिले ना, दिसत नाही तुले? हा हा, थांब केलं का, देतो की तुला पण. हा, किती रुपये झाले? पहिल्यांदा आला का अदलोक तो लोक जे उकडे भर राहील ता. आणि लवकर 20 रुपये. अरे अरे अरे, दादा चिडले वाटतो. अरे काय लका तुमची भाषा आणि काय तुमची वाणी. आमच्या पुण्याला येऊन बघा जरा. गावाकडे खूपच गरम करते यार. इथे कुली पण नसन माझं सामान न्यायला. जाऊ दे, मी हाय की. रात्री जास्त जेवलो नसतो तर चड्ड्या भरल्याच नसत्या दोन. दूर हो माझ्यापासून. किती घाण वास येतो तुझ्या अंगाचा. तू येते काय सुधारला रे बापा तू? मेला आले का? का नाही सुधारणार मी? आमच्या पुण्यात माणसांची सोयच तशी होते आणि तू तर जसाचा तसाच आहे. काहीच फरक पडला नाही तुझ्यात. आपलं काय भो जसा आहे तसा आहे, पण तू इथं भाषाच बदलली ना रे बा 2 महिन्यात. 2 महिन्यात? 2.5 महिने झाले होतेत की मला. हो गड्या, 2.5 महिने. पण तुझ्यात किती बदल झाला रे बा.
पण हा बूट केवढ्याचा घेतला रे बा? घेतला म्हणजे कंपनीचा आहे तो, कंपनीत भेटला मला. मिळाले का? मिलिटरीचाच दिसते ना रे बा. अरे याची लात तर काही जोरात लागत असेल. जोरात एका लातीत कंबरडच मोडते की माणसाचं. माझ्या नादी तर लागू दे कुणाला, मग दाखवतो त्याला आपला हिसका. कपडेन गिपडेन चष्मा मला तर वैकूच नाही आला ना. तू तर मला वाटलं कोण आलं बा, पण लेका एखादा साहेबच दिसतो. तू असं वाटते की मिलिटरीचा साहेबच आला की काय. अरे विमान नाही पाहिजे. विमान? अरे विमान म्हण विमान. असे डोक्यावरून जात माझ्या विमान. बघत पण नव्हतो मी त्यांच्याकडे. अरे मग त्याला खिडक्या बी असतील. हा मग लय खिडक्या असतात त्याला. बापरे. का रे एखादा वकला गिकला तर खालच्या माणसाच्या अंगावर उडत असेल सगळं. अरे 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 काय तुझी भाषा आणि काय तुझे शब्द. माणसांच्या अंगावर कशाला वागतील ते? त्यांना पन्ने दिलेले असतात, त्यात वागतात ते. मग तर काही काम भारी असते रे बा. आणि एखाद्याला हगमुत आला तर कसं रे बा? त्याच्या इमानात कोणी हागमूत करते का का? मग घरी येऊन हाकतात ते. काय रे काय रे याच्यात भारी भारी हाताला लय भारी भारी लागून राहिलं. हेच आपले भांडे कुंडे आणि कपडे. भांडे कुंडे आणि कपडे म्हणजे तू पुण्याला जात नाही वाटते आता वापस? आता नाही, आता पहिले लग्न करतो मग जातो पुण्याला. लग्न आणि पोरगी? अरे आता मी पुण्याला असतो. माझी भाषा बघ, माझे कपडे बघ, बूट चष्मा सगळं बघ. आता मला नाही देणार का कुणी मुलगी? हो गड्या आता भेटू शकते हा तुले पोरगी. अरे माझ्यासारखे असे कित्येक मुलं आहेत ज्यांचे फक्त पुण्याच्या नावाने लग्न झाली आहेत, आणि मला नाही देणार का कुणी मुलगी? 2.5 महिने काढलेले का मी पुण्यात. सोपी गोष्ट आहे का? हे मस्त आयडिया लावली हा तू. अरे आपला ज्ञानू कुठे आहे रे? तो बापा डोळा नाही दिसत नाही आता. म्हणजे अजून चालूच आहे वय त्याचं? चालूच आहे आता. शेवटचं वर्ष आहे त्याच. लय मेहनत करून राहिला रे. मेहनत तर त्याची पहिल्यापासूनच आहे, पण काय करतं भो, गरिबाची मजबुरी असते. काम नाही केलं तर खाशील काय? हो रे, 1-2 मार्कांनी गेला रे तो 2-3दा. नाही तर त्याच्या अंगावर वर्दीच असती आता. पण आता सगळं सोडलं भाऊ त्यानं. कोणाच्या कामाला जात नाही आणि घरचंही काम करत नाही. आता रूमवरच असेल तो. चला. ट्रॅक्टर चालू आहे वाटतं कुणाला तरी. नानूच ट्रॅक्टर असेल ते. चांगलीच मेहनत चालू आहे. काय सुरू आहे रे न्यान्या? खाली लोटांगण वर पाय ढुंगण. चांगलीच मेहनत सुरू आहे. बरं समजलं, हे तूच ट्रॅक्टर असेल. थांब थांब थांब.
तुम्हाला काय वाटलं मी काय झोपेल होतो काय? आणि हे आंबट काय लागू राहिलं मला? काय माहित भाऊ, कुत्र गेलं अडून. कुत्रा अरे दरवाजा तर नीट बंद करत जा, नाहीतर हे असे कुत्रे धार मारून जातात मग. त्या मायले या कुत्र्याला दररोज धाका टाकतो ना, म्हणून चटकले झाले. तू कधी आला पुण्याहून? मी आत्ताच आलो, पण तुला खरंच पोलीस बनायचं आहे की कुंभकर्ण? मी झोपलं नव्हतं रे बे, लागला असेल माय रनिंग करू करू पुरा जीव थकते गाड्या. माहित बी नाही पडत कधी झोप लागते तर. काय म्हणते आपली पुन्हा? काहीच नाही, अजून तर काही म्हटलंच नाही तिले. मी पुन्हा रिटर्न झालो तरी तुझं मिशन पुन्हा अजून झालंच नाही. काय भाऊ, तिचा बाप काय चुदा आहे काय? जाऊ दे, त्या बोलत्या भानकडी पडायला नाही परत आपल्याला. शेवटचं वर्ष आहे माय. हॅलो, हा थांब, आलो 10 मिनिटात. चाल भाऊ, येतो मी. माझ्या आईने बोलवलं मला यायला घरी. गरम करते बाबा. अरे माझे मामा कुठं गेले असतील? माझे मामा. Nini da mama. Nini da mama.
मामाला आडीगोडी लावावं लागेल की मामाची गावात चालती हाय. मागचे वाद विसरून मामावर प्रेम दाखवावं लागल. पण माझे मामा आहेत कुठे? अरे काय झालं? मामा गेले की काय? पण एवढ्या लवकर कसे काय? हे पण ऐन वेळेवर. आणि माझे लग्न. मामा आहे बे, गेले असतील जनाबाच्या वाड्यावर. होत्याचे नोतन जित्याचे पित्र करणाऱ्यात बाबू मामा, असेच नाही मरत. जनाबुवाच्या वाड्यावर. हम्म, आणि मामा हम्म. नाही नाही, तिथं कशाला जात ते? इंग्लिशवाला माणूस आहे का तो? पहिले होता, आता नाही. म्हणजे मामा ठोकला बाबू. मामा ठोकला? हम्म, कुणी केले हे दुष्कर्म? सरपंचानं. सरपंचानं? इकडल्या गोष्टी तिकडे केल्या आणि गावातल्या लोकांना भडकवलं, म्हणून मामा ठोकला बाबू. मी सांगत होतो याला हे असे काम सोड म्हणून, पण ऐकते कुठं माझ्या म्हटलं. आणि तो सरपंच तर माहीतच आहे किती कुत्र्याचा खायला आहे. तर बरा ठोकला. आता समजलं असेल त्याला. लय ठोकला बाबू मामा, ढयाल बोंबले. कोण आहे रे? एवढी कायले पिली? काय गरज होती? कशाला आला आता? हे घर तुमचं जेवढं आहे तेवढं माझं पण आहे. माझ्या मायचा पण हिस्सा आहे हिच्यामध्ये. तुम्हाला किटावूनच तर पुण्याला गेलो होतो मी. तिकडून आलो असं वाटलं दोन शब्द चांगले बोलू मामाशी. तुमचं तर दुसरंच रूप पाहायला भेटलं मला. उपकार केले तू ना घरी येऊन. आलास कशाले तू? काय फायदा आहे तू आम्हाला? तू असून नसून काही फायदा नाही. चल निघ अडून लवकर. 2 महिन्यात एवढे बदलसान असं माहित नव्हतं मला. मी पुण्याला जाऊन एवढं नाव कमवलं, पण तुम्ही ना सगळी बरबादी लावली करणं. मार खाल्ला तुम्ही ना लोकांच्या हातचा. हा खाल्ला मी मार. खऱ्यासाठी खाल्ला. खऱ्यासाठी मी एकदा नाही 100 मार खाईन, पण खरंच बोलले. खरं बोलीन? चुगल्या लावल्या तुम्ही ना म्हणून मारलं तुम्हाला. आणि आता तर देशीवर आले तुम्ही. त्याच्या मायाचा त्याच्या कोण सांगलं तुला मी ना चुगल्या लावल्या म्हणून? खरं बोललो मी. खरं बोलल्याचा मार खाल्ला मी ना. कुठे गेला तू? मारलं मला त्या भामटेनं. लहानाचा मोठा केला मी तुला. माझ्या हातानं पागर खाऊ घातली मी ना तुला. तुला मी शाळेत नेऊन जायले पाव. तू शाळेतून वापस येत
अरे तुला मी ना कामाला बी जायचं नाही म्हटलं होतं, पण तरी तू गेला. आणि पुण्याला बी मी ना तुला नाही म्हटलं होतं जायचं, तू गेला. अरे मग किती जीव आहे, किती जीव आहे माझा. बाबा काय गरम करते रे बाप. गरमी तर आहेच भाऊ इकडे. कंपनी भेटली मला ही टी शर्ट रापचिक, तो बूट आणि हे हातात घालायचे मोजे. काय भारी दिसतात रे बा. हे कपडे घेतले मी माझ्यासाठी, कसे वाटता? मस्त दिसून राहिले. आणि हे टी शर्ट तुला आणली मले खरंच की काय? काय भारी दिसते रे बापा हे. हे कपडे आणले मी तुम्हाला. हो मामा, हे कपडे आणले बघा तर सही, कसे नवे नवे कॅन आहेत. बस करा ना आता, किती रडता आता. मी पाहतो त्या भामट्याची सोय, आता नाही जात मी परत पुण्याला. जर माझ्या खराब असा असशील माबदला घेशील आणि मामसल्याला ऐकशील तू. हाव खरंच ऐकीन मी. मग आपल्याला एक पार्टी तयार करायची आहे त्याच्या विरोधात. टाकूनच देतो सरांच्या घरी लांडीत काय लोक त्याला सरपंच कोणा केलं हे ना. निवडणुका कोणा लिंकून दिल्या मी ना. पुढच्या पार्टीचे माणसं कोणा फोडले मी ना. आणि मार कोणी खाल्ला ना. आणि बदला कोण घेईन तू. असं का मग माझं काही लग्न बिग्न होऊ देता की नाही तुम्ही. अरे पहिले तुले सरपंच करतो आणि मग पाहतो तुले पोरकी कोण देत नाही. आपण जे पार्टी तयार करू
मोर्चाचा अध्यक्ष बी तूच राहशील आणि या गावात फक्त तू म्हणशील तसंच होईल. असं असेल तर तुम्ही म्हणसान तसं मी करायला तयार आहे. आजपासून माझा मामा जे म्हणेन तसंच होईल. हो 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 हो